आता पाहूया दिवसभरातल्या मोठ्या राजकीय बातम्या। सरपंच परिषदेच्या वतीने आझाद मैदानावर धरणं आंदोलन सुरू। सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा निषेध। लातूर ते अंबाजोगाई रस्त्यावरही चक्काजाम आंदोलन। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास खरंच होईल का? संजय राऊतांचा सवाल। राऊतांकडून वाल्मिक कराडचा फोटो ट्विट। एकाच फोटोत कराड सोबत दिसतात फडणवीस, अजितदादा आणि शिंदे। आठवड्यातील 3 दिवस मुंबईत थांबा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सर्व मंत्र्यांना सूचना। लोकांच्या कामासाठी आठवड्यात किमान 3 दिवस मंत्रालयात भेटा। उरलेल्या दिवसात मतदारसंघातील कामांचं नियोजन करण्याच्या सूचना। विधानसभेत झालं ते विसरा। महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा। मनसे बैठकीत राज ठाकरेंचे आदेश। पालिका निवडणुकीपूर्वी मनसे नेत्यांची एक टीम आढावा घेणार। मनसेची महायुतीसोबतची युती एकनाथ शिंदेंमुळे फिसकटली। पदाधिकारी बैठकीत राज ठाकरेंचा आरोप। आगामी महापालिका निवडणुकीत भाजपशी युती करण्यासाठी मनसे समिती स्थापन करणार। हिंदुत्वाचा मुद्दा, राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व या बाबी लक्षात घेता मनसे भाजपसोबत जाण्याची शक्यता। शरद पवार इंडिया आघाडी सोबतच राहणार। एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा निरर्थक। सूत्रांची माहिती। दोन्ही पवार एकत्र येण्याच्या बातम्या निरर्थक असल्याची सूत्रांची माहिती। काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चा पवारांनी फेटाळल्या। ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही। ईव्हीएमची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक। जनरल आरोप करू नका। नेमका घोळ कुठे झाला ते सांगा। निवडणूक आयोगाने विरोधकांचे सर्व आरोप फेटाळले। निवडणूक आयोगाने जनतेत येऊन आमच्यासोबत चर्चा करावी। ईव्हीएम आणि बॅलेट बाजूला ठेवून मतदान घ्या। निवडणूक आयोगाने कॉम्प्रोमाइज आयोग म्हणून निवडणुकीत काम केलं। आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। मला ईव्हीएम नुसतं काचेच्या बॉक्समध्ये नाही, सगळ्यांना एकदा बोलवा आणि दाखवा ना, जवळून दाखवा। आम्हाला जी काही आमच्या मनात शंका आहे, जे टेक्नॉलॉजिकली शंका आहे, ती दाखवा आम्हाला एकदा पूर्ण हे करून।